काळजीवाहू मुख्यमंत्री आता शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचलेत। उदय सामंत, संजय शिरसाट हे देखील वर्षावर दाखल झालेत। फडणवीसांच्या भेटीनंतर उदय सामंत हे आता वर्षावर पोहोचलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून शिंदे आजारी असल्यानं कुणाशी भेटण्याचं त्यांनी टाळलं होतं आणि आता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उदय सामंत, संजय शिरसाट हे देखील आता वर्षावर दाखल झालेत। एक महत्त्वाची घडामोड आत्ताची आपण पाहतोय। मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्युपिटरमध्ये रुग्णालयात उपचार घेऊन आता मुख्यमंत्री शिंदे हे वर्षावर दाखल झालेत आणि त्यापाठोपाठ उदय सामंत आणि संजय शिरसाट हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचलेत। गेल्या 2 दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे आजारी होते आणि त्यांनी कुणाशी भेट घेण्याचं टाळलं होतं आणि आता मात्र राजकीय घडामोडींना वेग येतोय। शपथविधीसाठी 1 दिवस शिल्लक असताना महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। वर्षावर देखील हालचालींना वेग आलेला आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे वर्षावर दाखल झालेत आणि त्यानंतर आता उदय सामंत हे फडणवीसांच्या भेटीनंतर वर्षावर दाखल झाले। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, आता शपथविधीला 1 दिवस शिल्लक आहे आणि हालचालींना वेग आलेला आहे आणि उदय सामंत यांनी खरं तर फडणवीसांची आधी भेट घेतली आणि आता ते वर्षावर दाखल झालेत। नेमक्या काय घडामोडी घडतायत? आत्ता काही क्षणांपूर्वीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि संजय शिरसाट असे देखील पोहोचलेले आहेत। आपल्यास माहीत आहे की काही वेळांपूर्वीच उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यात भेट घेतली होती आणि त्यानंतर इथे पोहोचले आहेत। आत्ता जी बैठक होणार आहे ती 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाची नियोजनाची बैठक आहे असं म्हटलं जातं। पण त्या बैठकी ही शासकीय जरी असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन सर्व शिवसेनेचे काही प्रमुख नेत्यांबरोबर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करतील आणि मुळात गेले 2-4 दिवस झाले जी जोरदार चर्चा सुरू आहे की शिवसेना आणि शिंदे हे महायुतीत सत्तेत सहभागी होणार का, उपमुख्यमंत्रीपद जे भाजपने देऊ केलेलं आहे ते घेणार का, आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उकल आज होतील असं म्हटलं जातं। जी NDTVला सूत्रांची माहिती मिळाली त्यानुसार भाजपाचे काही वरिष्ठ नेते सुद्धा पुढच्या काही वेळात वर्षा या निवासस्थानी येतील असं सांगितलं जातं आहे। कारण की शिंदे यांची ठाण्यामध्ये काल गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतरनं सुसंवाद सुरू झाला होता। गेले काही दिवस एक मतमतांतर मनभेद होते की काय अशी एक जोरदार चर्चा होती। पण आता शिवसेना आणि भाजप दोघांच्या वतीने सांगण्यात येत आहे की आमच्यात कोणतेही मनभेद नाही आहेत, महायुती एक आहे आणि एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये सत्तेत सहभागी होणार आहेत। आता ते उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाची खाते घेत आहेत का त्याबाबतच्या काही घडामोडी आता घडतील असं म्हटलं जातं। तुर्तास तरी शिंदे हे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शासकीय बैठकीनंतरनं त्यांच्या नेत्यांबरोबर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि पुढील चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं जातं। नक्कीच सागर, या बैठकीचे आणखी अपडेट्स आपण तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।